बंधू भगिनींनो, आपण सर्वजण सध्या लोकसभा निवडणुकीत गर्क आहोत। आपण परभणीकर दिनांक 26 एप्रिल रोजी खासदार निवडण्यासाठी मतदानही करणार आहात। पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण तरुणींना तर हा सगळा अनुभव नवाच आहे। कोणत्या उमेदवाराला निवडावं हा आजचा सगळ्यात गुंतागुंतीचा प्रश्न आहे। रोड शो, भाषणं, मेळावे यांची धूम चालू आहे। काही आमिषही दाखवली जातात, पण आपण मतदारांनी मन स्थिर ठेवून आपल्या वेदना, अडचणी, विकासाचे प्रश्न देशाच्या सर्वोच्च सभेत म्हणजे लोकसभेत मांडण्यासाठी लायक प्रतिनिधी निवडायचा आहे। त्या निर्णयात चूक झाली तर आपलेच प्रश्न न सुटण्यामुळे पुढील 5 वर्ष आपल्यालाच त्रास होतो। म्हणजे खऱ्या अर्थाने ही मतदारांच्या सुज्ञपणाचीच कसोटी आहे। मित्रहो, मराठवाड्याचं दीर्घकाळ शोषण झालं आहे। त्यामुळे विशेषतः शेती आणि ग्रामीण दारिद्र्य, शिक्षण आणि आरोग्य यातील मागासलेपण, मोठ्या उद्योगांच्या अवाढव्य किमती आणि नफे, स्थानिक औद्योगिक मागासलेपणामुळे तरुणांमध्ये बेरोजगारी आणि निराशा वाढणं, यातून मार्ग काढायचा असेल तर त्यासाठी आपला खासदार अभ्रष्ट, प्रश्नांची जाण असणारा, जात पात धर्म यांच्या पलीकडचा निर्भीड वक्ता असणं आवश्यक आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून विद्यार्थी दशेपासून निस्वार्थ कार्य करणारे कॉम्रेड राजन क्षीरसागर हे आहेत। मला हे माहीत आहे की आपण सगळे त्यांनाच निवडून आणणार आहात, पण आपला एक हितचिंतक म्हणून मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण कॉम्रेड क्षीरसागर यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं। नमस्कार, मैं गौरई पाएगा का मौलाना हूँ। मैं पिछले 1 साल से यहाँ पढ़ाता हूँ। हमारे सरपंच साहब बच्चों को पढ़ाने के लिए मुझे हर महीने 5,000 रुपये महीना देते हैं बच्चों के पढ़ाने के लिए। और हमारे सरपंच साहब बिल्कुल जातिवादी नहीं है, हमारा सबको सपोर्ट भी करते हैं। कुछ लगा तो हमको देते लेते भी है। और मैं यहाँ 1 साल से पढ़ाता हूँ। मंडळी, निर्मला सीतारामन ह्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर म्हणजे अर्थमंत्री आहेत। यांनी बुधवारी एक स्टेटमेंट दिलं की ह्यावेळी माझ्याकडे 2024च्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे मी काय लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही। त्यांनी जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे सर्वसामान्य लोकांना विचार करायला लावणार आहे। आता जनसत्तावाले म्हणतायत की निर्मला सीतारामनवर 41.5 लाखाचं कर्ज आहे। मग याचा अर्थ असा की वित्तमंत्रीसुद्धा मान्य करत आहे की एवढा चांगला पगार असून देखील या काही वर्षात एवढी महागाई झाल्यामुळे मी काही पैसे वाचवू शकले नाही की मी निवडणूक लढू शकेन। जर देशाच्या वित्तमंत्र्याची आर्थिक परिस्थिती खराब झाली असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय? देशातील शेतकरी मजूर वर्गाला कोणताच 6वा 7वा वेतन आयोगाचा पगारही नाही किंवा कोणती जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शनही नाही। मग देशातील शेतकरी मजूर गोरगरीब वर्गाची काय परिस्थिती असेल हो?